हळदीचा कार्यक्रम, घरात जल्लोष आणि अचानक सुरू झाली तुफान हाणामारी। काही मिनिटातच आनंदाच्या मंडपात मृत्यूचं सावट पसरलं। किरकोळ वाद म्हणावं इतकंच कारण, पण त्याच वादाने एवढं उग्र रूप धारण केलं की आनंदाचा सोहळा थेट रक्तरंजित संघर्षात बदलला। पिंपळनेर येथे नेमकं त्या काही मिनिटात काय घडलं, कोणत्या गोष्टींनी परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हळदीच्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या लोकांसमोर असा भयानक शेवट कसा घडला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण घटनाक्रम पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी शुभम रामोळे तरुण भारत लाईव्हच्या एक्सप्लेनर विशेष भागात तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। धुळे जिल्ह्यातल्या पिंपळनेर येथे लग्न समारंभादरम्यान घडलेल्या एक हिंसक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। साक्री तालुक्यातील या घटनेने हळदीच्या कार्यक्रमावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत नवरीकडील तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती ही समोर आली आहे। आनंदाचा सोहळा काही मिनिटातच शोकांतिकेत बदलल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गोसावी समाजाचा विवाह सोहळा पिंपळनेर येथे पार पडत होता। लग्नाआधी पारंपरिक पद्धतीने हळदीचा कार्यक्रम सुरू होता। दोन्ही बाजूंचे नातेवाईक, मित्रपरिवार आणि पाहुणे मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण होतं। दरम्यान नवरदेव आणि नवरीकडील काही पाहुण्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर आली। सुरुवातीला हा वाद शाब्दिक पातळीवर होता, मात्र काही वेळातच परिस्थिती ही चिघळली आणि दोन्ही बाजूंकडून धक्काबुक्की सुरू झाली। उपस्थित काही तरुणांनी आक्रमक भूमिका घेतल्याने वातावरण हे अधिक तणावपूर्ण बनलं। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि यात काही जण हे गंभीर जखमी झाले। जखमींना तातडीने स्थानिक आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं। त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं। या घटनेत सुरेश सुपडूगीर गोसावी राहणार साक्री, साहिल सुरेशगीर गोसावी राहणार साक्री आणि देवा पवार हे देखील राहणार साक्री या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या तिघांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे। घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। परिसरात तणाव निर्माण होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। संबंधित आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास हा पोलिसांकडून सुरू आहे। घटनेनंतर पिंपळनेर आणि साक्री परिसरात तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि लग्नासारख्या आनंददायी प्रसंगी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे। प्राथमिक माहितीनुसार हा वाद किरकोळ कारणावरून जरी झाला असला तरी नेमकं कारण काय होतं आणि परिस्थिती एवढी कशी बिघडली याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। संबंधित साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याचं काम सुरू असून पुढील तपशील हे तपासातून समोर येण्याची शक्यता आहे। एकंदरीत एक क्षणाचा राग, काही चुकीचे शब्द आणि त्याची किंमत 3 कुटुंबांना कायमची मोजावी लागली। लग्नाच्या मंडपात घडलेली ही घटना एक गावापुरती मर्यादित नाही तर समाजासमोरही मोठा प्रश्न उभा करते। आपल्यातील वाढता आक्रोश, हिंसाचाराचं रूप नेमकं कुठे थांबणार या प्रकरणात पोलीस तपास सुरू आहे आणि पुढील काही दिवसात अनेक धक्कादायक तपशील हे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नेमकं सत्य काय, दोषींवर काय कारवाई होणार हे पुढील पोलिसांच्या तपासातूनच समोर येईल। तर आजच्या या एक्सप्लेनर विशेष भागात तिथेच थांबतो आणि अशा एका नवीन विषयासह पुन्हा भेटूयात। तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या तरुण भारत लाईव्हच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।